करतोय. आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि जाऊया आता मात्र आपण ऑन गोईंग मॅच कडे. पाहू शकला या ठिकाणी पहिला आय थिंक एक ग्रुपमधील जो सामना पेंडिंग होता तो सामना आपण इथे पेश करतो. क्वार्टर फायनलची लढत असेल, जो संघ जिंकेल तो सेमीफायनल मध्ये प्रवेश करणार आहे. एका बाजूला राजमाता जिजाऊ स्पोर्ट चौधरपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट जयांश 11 साबत. आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया आपण थोडासा बदल आणि ऐकूया पुढील आवाज आमचे सहकारी समालोचक समीर ठाकरे यांच्या गोडवाणीतून. थँक्यू. धन्यवाद योगी पाटील सर. स्वागत आहे पुन्हा सर्वांचं. आणि लेग बाईटच्या स्वरूपामध्ये पहिली धाव त्या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. पहिल्या ग्रुपमधून जो क्वार्टर फायनलचा सामना पेंडिंग होता पहिल्या रात्रीमधून, तो सामना आपण आता या ठिकाणी पाहतोय. गोरखनाथ दिगाडकर आणि त्याच्या सोबतीनं अंकित दळवे ॲज अ ओपनर आपल्याला बघायला मिळतात. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन. आणि षटक क्रमांक पहिलं ज्यानं 5 कंप्लीट केल्या स्पर्धेमध्ये तो आकाश पाटील, मॅन फ्रॉम देवरुंग, सध्या गोलंदाजी करतोय. जयांश 11 सावत वर्सेस राजमाता जिजाऊ स्पोर्ट चौधरपाडा दोन संघांदरम्यानची लढत. अजय गरज सर देखील माझ्या सोबतीनं कॉम्बॉक्स मध्ये आणि हा कॉमेंट्री बॉक्सचं दृश्य देखील दाखवलं जातं. एसके एंटरटेनमेंट या वाहिनीवरून माझ्या सोबतीनं हॅरीला गुणलेखन करताना पाहत आहेत. ऑन साइडला टर्न केला बॉल डीप मध्ये स्क्वेअर ऑफ द विकेट. एक धाव तिथे मिळते आणि एका धावेने धावसंख्या 2 या आकड्यावरती. वेलकम सर, कॉम्बॉक्स मध्ये आपलं स्वागत आहे. थँक्स समीर. आणखी एक टीम आपण बघतो की ज्यांनी टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. 5-5 षटकांचा हा सामना असणार आहे. क्वार्टर फायनलची मोठी लढत. ग्रुप ए मधील हे दोन संघ ज्यांनी चांगला खेळ सादर केलाय पहिल्या रजनीमध्ये. सामना पेंडिंग होता, आज मात्र तो सामना आपण खेळवतोय. जयांश 11 सावध आणि राजमाता जिजाऊ स्पोर्ट्स. थोडासा खाली राहणारा बॉल, पहिल्या बॉलवर देखील गोरखनाथला बीट केलं होतं, त्यावेळेला बॉल आतमध्ये आला होता. आणि नवीन बॉल मूव्ह करण्याची कला अवगत आहे आकाश पाटीलला. एक्सपिरियन्स फार चांगला आहे त्याच्याकडे देखील. फलंदाज तर भरपूर अनुभवी आहे. आणि गोरखनाथ पहिल्या मॅचमध्ये फ्लॉप गेला, परंतु दुसऱ्या मॅचमध्ये मला आठवतं त्याने सलग 3 चौकार ठोकले होते. अंकित देखील चांगला खेळलेला आहे या स्पर्धेमध्ये. हो डेफिनेटली. म्हणून त्याच्याकडनं चांगल्या सुरुवातीची अपेक्षा आहे. मात्र बॉल आता हवेत आहे. आकाश पाटील विकेट टेकर गोलंदाज 5 ज्यानं कंप्लीट केल्या स्पर्धेमध्ये त्याला मिळाली पहिली सफलता. विकेट गॉन. वेग नव्हता खरं तर या बॉलमध्ये. गोरखनाथनं लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला, खेळायचं होतं ऑन साइडला, टायमिंग पूर्णपणे चुकलं आणि एक सहज सोपा झेल स्वतः गोलंदाज आकाश पाटीलनेच ते समाप्त केलाय. पहिल्याच षटकामध्ये यश मिळवून देत असताना आकाश पाटील फार मोठा विकेट टेकर आहे. एक महत्त्वाचा अष्टपैलू खेळाडू, त्याची भूमिका नेहमीच महत्त्वाची राहिलेली आहे त्याच्या टीमकरिता. सुरुवात चांगली केली आहे. टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा जेव्हा तुम्ही निर्णय घेता तेव्हा सुरुवातीला प्रतिस्पर्धी संघाला धक्के देणं गरजेचं असतं आणि तो धक्का दिलाय. नवीन बॅटर आता मैदानामध्ये स्वतः संघनायक राकेश पाटील. पहिल्याच मॅच मध्ये काय बॅटिंग आपल्याला बघायला मिळाली होती राकेश पाटीलची. मला वाटतं की 30 धावांचा डाव त्यानं साकारला होता आणि याच दोन खेळाडूंमध्ये चांगली भागीदारी आपल्याला बघायला मिळाली. अंकित सुरुवातीला वेळ घेतो आणि त्याच्यानंतर मग चांगलाच कार्यक्रम करतो. आपण बघितलंय अनेकदा. फार घातक फलंदाज आहे. सुरुवातीला थोडासा संयम, नंतर आक्रमण करायचं ही रणनीती असते. बॉलला येऊ दिले हलक्या हाताने टॅप करत असताना डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु निशाणा चुकलाय. एक चिकी सिंगल. अकाउंट ओपन होत आहे फलंदाज राकेश पाटीलचं. खेळपट्टी गोलंदाजांसाठी खूप चांगली आहे. जसा जसा खेळ पुढे चाललेला आहे, जशी जशी स्पर्धा पुढे चाललेली आहे, खेळपट्टीमध्ये वेअर अँड टेअर वाढत चाललेला आहे आणि त्यामुळे बऱ्याचदा सरळ बॉल जेव्हा टाकले जातात ते देखील बॉल थोडेसे मूव्ह होतात. कधी कधी गोलंदाजाला देखील ठाऊक नसतं की बॉल आतमध्ये येईल की बाहेर जाईल. हो, क्रॅक्स आपण जेव्हा विकेट्सवर बघतो, जसं की टेस्ट क्रिकेटची विकेट आपण तिसऱ्या ते चौथ्या दिवसानंतर बघतो, तसं आता या विकेटचं दृश्य आपल्याला बघायला मिळालंय. हो, इथे आक्रमण करण्याचा प्रयत्न होता, इथे ताकदीनं खेळण्याचा प्रयत्न केला होता आकाशच्या विरुद्ध, परंतु हा चेंडू देखील आलाय डॉट आणि काय गोलंदाजी पाहायला मिळाली. सक्सेसफुल षटक आकाश पाटीलचं तुम्हाला बघायला मिळतंय, ज्यानं धावा खर्च केला फक्त आणि फक्त 2. 1 विकेट मिळाली, 1 धाव लेग बाईटची आणि पहिल्या षटकाच्या अंती 3 ला 1 गडी बाद.
सुरुवात जी पाहिजे होती पहिल्या षटकामध्ये ती मिळालेली नाही राजमाता जिजाऊ स्पोर्ट चौदरपाडा संघाला. खरं तर हा संघ एकही सामना पराभूत झालेला नाही या स्पर्धेमध्ये. सलगचे 2 सामने जिंकून त्यांनी इथपर्यंतचा प्रवास केलेला आहे. क्वार्टर फायनलमध्ये दाखल झाले. दुसऱ्या बाजूला जयंत इलेव्हन सावध टीमची कहाणी फार वेगळी आहे. पहिल्या मॅचमध्ये दारुण पराभव स्वीकारावा लागला होता, पण तदनंतर तेथून त्यांनी जी उंच भरारी घेतलेली आहे ते कौतुकास्पद. जबरदस्त बाउन्स बॅक केलं या टीमनं आणि त्यामध्ये सिंहाचा वाटा कॅप्टन मोरेश्वर सुतारचा राहिलाय, त्याचबरोबर सलामीवीर नितीन चौधरीचा राहिलाय. जरूर जरूर नितीन चौधरी ॲज अ आयकॉन म्हणून संघामध्ये खेळतो आणि जर मोरेश्वर सुतारचा आपण विचार केला तर दोन्ही मॅचमध्ये ज्या विनिंग मॅचेस आपण बघितल्या त्या दोन्ही मॅचमध्ये त्याच्या बॅटमधून रन्स आल्या. आणि आता गोलंदाजांचा विचार केला तर आकाश पाटीलला देखील चांगला स्टार्ट मिळाला. आजही या मॅचमध्ये त्यानं चांगले स्टार्ट मिळवून दिलाय. सेकंड ओव्हर गोलंदाजीसाठी आता प्रजेश आला. पॉवर प्लेमधील हे दुसरं षटक. याच दरम्यान आदरणीय सचिन पाटील साहेबांच्या ठिकाणी शुभागमन होतोय. जयंत इलेव्हन सावध संघाचे संघ मालक आणि सोबतच गौरव पाटील यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. प्रत्येक स्टँडमध्ये आपल्याला प्रेक्षकांची चांगली संख्या पाहायला मिळते. सर्वांचं हार्दिक स्वागत. स्विचचा प्रयत्न मात्र बॉल थोडासा लवकर निघाला. टप्पा पडल्यानंतर थोडासा स्किड होणारा चेंडू. बॅटरने थोडासा उशीर केला या फटक्यामध्ये. येतो डॉट बॉल. जरूर आता थोडीशी समस्या वाढली आहे ती म्हणजेच राजमाता जिजाऊ स्पोर्ट चौधरपाडा संघाकरिता रिव्हर्स करण्याचा प्रयत्न होता. कुंडलिकजी पाटील प्रथमताच खरं तर या ALPL मध्ये संघ त्यांनी खरेदी केला, परंतु आतापर्यंत जो झालेला प्रदर्शन आहे त्याच्यावरती ते खुश आहेत. मात्र आज थोडीशी अडचण वाढली आहे. जसं की गोलंदाजी होते समोरून जयंत इलेव्हन सावध संघाकरिता. वेलकम सचिन पाटील. जयंत इलेव्हन सावधचे संघ मालक आपलं स्वागत आहे. गौरव पाटील हे सुद्धा या ठिकाणी जोडले गेलेत आपल्यासोबत. आपलंही स्वागत. हो, यावेळेला कट केलाय, चांगला फटका आहे. डीप मध्ये कव्हरला फिल्डर आहे. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. गोलंदाजांनी कमाल केली आहे. फिल्डिंग ज्यानुसार सेट केली तशी गोलंदाजी करतायत. पहिला बॉल तुम्ही बघितला की थोडासा वेगानं निघाला होता टप्पा पडल्यानंतर. या वेळेला मात्र फलंदाजाला जी अपेक्षा होती तेवढ्या वेगानं बॉल आला नाही. हा थोडासा संत आला टप्पा पडल्यानंतर, त्यामुळेच बरोबर गॅपमध्ये बॉल काढता आला नाही. थ्रू पॉइंट खरं तर बॉल तटवण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा, मात्र बॅट थोडीशी लवकर फिरली होती त्याच्यामुळे थोडासा इन फ्रंट ऑफ स्क्वेअर निघून गेला आणि तिकडे फिल्डर उपस्थित पाहायला मिळाला. सिंगल मिळाली आहे. धावसंख्या 4 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. संथ सुरुवात आहे. अंकितला येथे आक्रमण करावं लागणार आहे कारण 5-5 षटकांची लढत आहे. सध्या दुसरं षटक प्रगती पथावर. धावांचा वेग वाढवणं गरजेचं ठरणार आहे जर एक चांगला स्कोर तुम्हाला उभारायचा असेल तर. आणि त्याच्यासाठी आता अंकित दळवी या फलंदाजाकडून खूप साऱ्या अपेक्षा असतील. ओ प्रजेचा बॉल ऑन साइडला स्विंग केला. डीप मध्ये स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत. फक्त मिळेल एकच धाव. एकेका धावेने स्कोर पुढे नेण्याचा प्रयत्न राहिला. बॅटिंग लाईनअप मजबूत आहे. येणाऱ्या बॅटर्स मध्ये संकेत दळवीचं देखील येणं बाकी आहे, परंतु सध्याच्या घडीला आपण जो खेळ पाहतोय कैलास पाटीलचं येणं देखील बाकी आहे. गोलंदाजांचं वर्चस्व पाहायला मिळालं अजय सर. हो, आणखी एक बॅटर ज्याचं नाव घ्यावंसं वाटते देवेन आहे. तो देखील जबरदस्त स्ट्रोक प्लेअर आहे. बॅटिंग तर सखोल आहे, परंतु आता या 2 फलंदाजांना चांगली पायाभरणी करावी लागणार आहे. पहिला धक्का लवकर लागलाय. शॉर्ट ऑफ लाईन पुल केलाय. बॉल हवेत आहे. डीप मध्ये तिकडे फिल्डर नाहीये. डीप मिड विकेटला फिल्डर दुरून पोहोचतोय मात्र त्याच्या वाक्याबाहेर. बॉल सीमा पार. राकेशच्या बॅटमधून या मॅच मधला पहिला चौकार. गॅप शॉट सिलेक्शन येथे टायमिंग चांगलं होतं आणि महत्वाचं म्हणजे प्लेसमेंट चांगली पाहायला मिळाली. जिथे मोठा गॅप होता तिथेच या चेंडूला पाठवलं मिडविकेट सीमारशीच्या पलीकडे आणि राकेश पाटीलची आता सुरुवात झाली आहे. एखादा बॅटर असा असतो ना की ज्याला स्टार्ट इम्पॉर्टंट असतो आणि सुरुवातीला तो स्ट्रगल करत होता. फायनली आता एक जो चौकार आलाय ना, असं वाटते की आता थोडासा दबाव आता त्याच्यावरचा कमी झाला. त्याच्यामुळे इथून एक तो चांगला डाव साकारू शकतो. प्रेशर रिलीज करण्यासाठी एक मोठा फटका येणं गरजेचं होतं आणि तो मोठा फटका आलाय. चांगला बॉल खोलात टाकलाय. विकेट कीपरच्या ग्लोव्स मध्ये बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. येईल डॉट बॉल. ह्या वेळेला ऑनसाइडला टर्न करण्याचा प्रयत्न होता, परंतु वेग जबरदस्त दाखवला. लेंथ मध्ये बदल आणि लगेच कमबॅक करत असताना चौकार गेल्यानंतर गोलंदाज प्रजेश. गुड कमबॅक. लेंथ मध्ये बदल चांगला केला आणि वेगही थोडासा वाढवला. चौकारानंतर
पलटवार त्या ठिकाणी केला. धावसंख्या स्थिर आहे 9 वर. चांगलं षटक आतापर्यंत प्रजेश कडून. शेवटचा बॉल येतोय आणि आता थ्रू द लाईन लॉफ्ट केलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला चांगला फटका आहे. फिल्डरच्या वाक्या बाहेर बॉल सीमारेषा पलीकडे. क्लासिकल फटका. धावा बघायचे किती मिळतील. चौकार की षटकार. पंचांच्या इशाऱ्याची प्रतीक्षा आपण करतोय. ऑन द राईज खेळलाय आणि 4 धावांचा इशारा पंच करतायत. जबरदस्त टायमिंग आणि प्लेसमेंट. वन बाउन्स न बॉल सीमारेषेच्या बाहेर गेला. चौकार त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय आणि चौकारानं धावसंख्या झाली आहे 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 13 धावा. 13 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. परंतु या ओव्हरमध्ये आलेल्या 10 धावा कुठेतरी मी म्हणेल आता थोडाफार का होईना दबाव कमी करताना जरूर दिसतील. राजमाता जिजाऊ स्पोर्ट्स संघावरचा 13 धावा धावफलकावरती आपल्याला 2 ओव्हर नंतर बघायला मिळाल्यात आणि राकेशनं काय फटका खेळलाय. थ्रू द लाईन एक्स्ट्रा कव्हरला विथ बाउन्सचा फटका होता. टायमिंग प्रॉपर पाहायला मिळालं होतं आणि तिथे 4 धावा मिळाल्या. आणि असे काही फटके असतात ना अजय सर, ते फटके फलंदाजांचा कॉन्फिडन्स हाय करत असतात, वाढवत असतात. हो निश्चितच. मॅचच्या मधोमध घेतला होता आणि खूप चांगलं टायमिंग साधत असताना अगदी विकेट एरियामधून बॉलला काढलं होतं. वेळेच्या बाबतीत जरा सहकार्य करायचं आहे. स्पीडअप करा. कॅप्टन मोरेश्वर सुतार एक चांगले कर्णधार आहेत आणि त्यांनीच खरं तर आमचं लक्ष वेधलं वेळेकडे. 2 ओव्हर्समध्ये 13 धावा. पॉवर प्ले खरं तर पहिलं षटक गोलंदाजाच्या नावावर. दुसऱ्या ओव्हरमध्ये बॅटिंग चांगली पाहायला मिळाली. विशेषतः राकेश पाटीलकडून 2 खणखणीत चौकार आलेत आणि प्रोजेक्टेड स्कोरचा आपण विचार केला तर येथून जर 10 धावा प्रतिषटक बनवल्या तर 5 ओव्हर्समध्ये असतील 43. 12 धावा प्रतिषटक आल्या धावा तर 49. अर्थात 50चं टार्गेट देता येऊ शकतं आणि 50 धावा 5 ओव्हर्समध्ये टार्गेट एवढं सोपं राहिलेलं नाहीये अंडर फ्लडलाईट्स या मैदानावर. हो, 10चा जो एव्हरेज आहे ना तो 10चा एव्हरेज मी तर म्हणेन की इफेक्टिव्ह राहिला, परिणामकारकच ठरला पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करणाऱ्यांसाठी. कारण चेसिंग करणं या क्रीडांगणावरती भरपूर कठीण झालेलं आहे. पहिल्या रात्रीपासून आपण हे दृश्य बघतोय. म्हणून आता इथून कमीत कमी मी तर म्हणेन की 12च्या गतीने धावा जोडण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. आणि तसे दोन्ही बॅटर मोठ्या फटक्यांचं रेप्युटेशन ठेवतात. आकाश पाटील येतोय. ओव्हर नंबर 3 यावेळेला ऑन साइडला लॉफ केलाय. ओहो, काय फिल्डिंग आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज रन आउटच्या स्वरूपामध्ये बाद. राकेश पाटील बिग विकेट. की जोडी जमते आता पण तेवढ्यातच धावचीच्या रूपात विकेट आली आहे आणि इकडे काय क्षेत्ररक्षण दाखवलंय. आउटस्टँडिंग पीस ऑफ वर्क बाय ओमकार आणि पहिल्या रजनीमध्ये देखील त्याने इम्प्रेस केलं होतं. इकडे गोलंदाजाने देखील काम चोखपणे बचावलंय. बॉल हातात आल्यानंतर थेट एस्टँडवर निशाणा. बॅट हवेत होती आणि थोडी दूर देखील होती क्रीज पासून. योग्य निर्णय पंच निरंजन सावंत यांचा. बॅटर बाद झालाय राकेश. चांगल्या टचमध्ये दिसत होता. 6 बॉलचा सामना केला. 2 चौकार ठोकले. 10 धावा बनवल्या. संघाची धावसंख्या 2 बाद 14. राजमाता जिजाऊ स्पोर्ट्स चौदरपाडा नाणेफेक हरल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना या क्वार्टर फायनल मॅच मध्ये. आणि आता आलाय मैदानाच्या आतमध्ये हिटमॅन ऑफ नानकर संकेत दळवी. चांगले संकेत त्याला द्यावे लागतील राजमाता जिजाऊ स्पोर्ट्स चौदरपाडा संघाच्या विजयाकरिता. त्याच्या बॅटमधून रन्स येणं गरजेचे असतील. ऑक्शन सेरेमनीला टेबलवरती बसून भरपूर साऱ्या वेळानंतर चर्चा केल्यानंतर त्याने टीम चॉईस केली आहे. मात्र आज चॉईस केलेले खेळाडू जरूर संघ मालकाच्या मनाप्रमाणे खेळतील का. स्वतः संकेत आता मैदानामध्ये दाखल झालाय. केपी सध्या लीड करतोय टीमला. गोरखनाथ दिघाडकर असेल, सिनियर क्रिकेटर आहेत संघामध्ये. पण जीडी आज थोडंसं फ्लॉप राहिला गोरखनाथ. हो, खातं न उघडताच तो माघारी परतला आणि त्यामुळेच कुठेतरी संघावर थोडंसं दडपण सुरुवातीपासूनच आपल्याला पाहायला मिळतंय. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. अक्रॉस द लाईन बॉल तटवलाय. टायमिंग व्यवस्थित पाहायला मिळत नाहीये. बॉल खरं तर वेगानं जरूर ट्रॅव्हल करतोय परंतु तिकडे फिल्डर उपस्थित. फक्त एक धाव मिळणार आहे अंकितला. अंकितचा इंटेंट आता दिसतोय. प्रत्येक बॉलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न करतोय पण योग्य टायमिंग जुळवता आलेलं नाहीये. यादीचा फटका छान होता परंतु तिकडे फिल्डर आडवा आला. ओमकार लाजवाब फिल्डिंग त्याने केली आणि धावचीच्या रूपात विकेट मिळाली. दोन्हीही अतिशय घातक विस्फोटक बॅटर्स सध्या खेळपट्टीवर आहेत. दळवी ब्रदर्स. एक चांगली पार्टनरशिप, एक वेगवान पार्टनरशिप त्यांच्याकडून अपेक्षित असणार आहे राजमाता जिजाऊ स्पोर्ट्स चौदरपाडा टीमला. 16 धावा सध्या स्कोर कार्ड वरती. धावांसाठी संघर्ष सुरू आहे.
आणि सध्या जॉन्स 11 सावध टीमचा विचार केला तर आकाश पाटील हा फार घातकी ठरला प्रतिस्पर्धी संघांकरिता. ओव्हर द विकेट. ओहो हो हो हिटमॅन. पहिलाच बॉल टावरिंग सिक्सर. संकेत दळवीच्या बॅटमधून तुफानी फटका देत दणका षटकार. आगऱ्यांची मी देखणी सखू तुमच्या नावाचं लाल लाल कुकू. व्हॉट अ ग्रेट शॉट. पहिल्याच बॉलवर हा खणखणीत पिकअप शॉट षटकार. फार दूर फेकलाय. अगदी चेंडूचा लिंबू बनवलाय. व्हॉट अ शॉट. परफेक्ट पिक केलं होतं. थोडासा लेग स्टंप कडे येणारा बॉल होता आणि त्याच्यावर आक्रमण. आकाश पाटील मला वाटतं की मागच्या 9 बॉल नंतर तो थोडासा चुकलाय. थोडा विकेटवर जाण्याचा प्रयत्न केला. धावा झाल्या धावफलकावरती 22 आणि संकेतच्या बॅटमधून असा फटका पहिल्या चेंडूवरती येणं आता प्रतिस्पर्धी संघाला ते धोक्याचे संकेत. नाही, खरं तर बॉल एवढाही खराब नव्हता. थोडीशी मुवमेंट होती. बॉल टप्पा पडल्यानंतर हलकासा आतमध्ये येत होता, परंतु योग्य नजर होती बॉलवर. आणि त्यानंतर काय जबरदस्त टायमिंग साधलंय फलंदाज संकेत दळवीनं. फलंदाजाचं इकडे कौतुक व्हायला पाहिजे. बॉल एवढाही खराब नव्हता, परंतु जबरदस्त फटका आणि त्यामुळे 6 धावा मिळत आहेत. धावसंख्या 22 वर जाऊन पोहोचली. आकाश सज्ज होतो पुन्हा एकदा. ओव्हर द विकेट. ऑप्शनच्या बाहेर हा बॉल अपील करण्यात आली होती. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. मिळेल एक एक्स्ट्रा धाव आणि धावसंख्या एका धावेने पुढे जाताना 23 वर. अपील तर जोरदार करण्यात आली होती, परंतु पंच सहमत नाहीयेत आणि येथे आला व्हाईट बॉल. चला व्हाईट बॉल साठी DRS. जेल साठी DRS उपलब्ध नाहीये सर. व्हाईट बॉल साठी आहे का? इट्स ओके. चला व्हाईट बॉल आहे की नाही ते चेक केलं जाईल. पंचांनी तर व्हाईट दिलाय, मात्र बॉलर्सनं आता चॅलेंज केलाय. अपील कॉट बिहाइंड साठी देखील फार जोरदार झालं होतं. खरं तर बॅटच्या खालून बॉल निघाला. जवळ होता बॅटच्या, त्यामुळेच अपील देखील तिकडे स्वाभाविक होतं. पण लाईनच्या आत आहे की बाहेर, हा आता प्रश्न आहे. इट्स अ वाईड बॉल. योग्य निर्णय होता ऑनफिल्ड पंचांचा. निरंजन सावंत अतिशय अनुभवी पंच आहेत. स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत सध्या आपण बघतोय रमेश म्हात्रे यांना. ते देखील भरपूर वर्ष क्रिकेट खेळलेले आहेत आणि भरपूर वर्ष झाले पंचगिरी देखील करतायत. ओहो पुन्हा लॉफ केला. वन्स अगेन वन मोर बिग हिट. संकेत दळवीच्या बॅटमधून सिक्सर. काय ताकद आहे या खेळाडूकडे. प्रचंड ताकद आणि त्या ताकदीचा योग्य वापर. बॉल करतोय हवाई सफर. हा दुसरा षटकार. स्लॉग हिटिंग. पहिल्याच बॉलवर ज्या पद्धतीनं त्याने सुरुवात केलेली आहे ना, त्याचा आत्मविश्वास आपल्याला दिसतोय. अप्रतिम फॉर्म मध्ये आहे संकेत दळवी. बॅक टू बॅक षटकार येत आहेत. मध्ये एक व्हाईट बॉल जरूर आला. आता हे षटक खर्चिक ठरताना दिसतंय आकाश पाटीलचं. खरं तर आकाश पाटीलला दुसरे षटक यासाठीच देण्यात आले की त्याने विकेट काढाव्यात, कारण तो विकेट काढत आलेला आहे. पण आता त्याच्यावरच आक्रमण सुरू झालेलं आहे. विकेट तर मिळाली पहिल्या बॉलवर रनआउटच्या रूपात, पण षटक आता महागडं ठरताना दिसतंय. धावसंख्या जाऊन पोहोचले 29 वर. मजबूत कड़ी पे वार कर चुके अब. जो गोलंदाज अधिकच घातकी ठरू पाहत होता त्याच्यावरच आता आक्रमण करण्यात आलेलं आहे. बॅक टू बॅक 2 सिक्सर्स आणि धावा झाले धावफलकावरती 29. आता चांगली स्थिती आपण म्हणू शकतो राजमाता जिजाऊ स्पोर्ट्स सौदरपाडा संघाकरिता, जिथे संघ अडचणीमध्ये दिसत होता. म्हणजे एखादं षटक पुरेसं असं कमबॅक करण्यासाठी, आणि ते हेच षटक राहिले मला वाटतं की फलंदाजांसाठी. आणि मजबूत गोष्टी लवकर तुटतात, फक्त वार योग्य ठिकाणी व्हायला पाहिजे. राऊंड द विकेट ना आलाय. हलक्यातनं विकेट टू विकेट बॉल होता, फक्त हलक्यातनं ड्राईव्ह करण्यात आला. सिंगल कंप्लीट करतो आणि स्ट्राईक आता स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न संकेतने केला. 3 ओव्हरचा केस संपला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर
धावा धावफलकावरती 30. 10च्या गतीनं आता धावा जोडल्या गेल्यात आणि आफ्टर 3 ओव्हर्स ड्रिंक्स इंटरव्हल स्ट्रॅटेजिक टाइम आउट. चला पंच थोडंसं करेक्शन आहे इकडे. एक बॉल बाकी आहे आणि धावा झालेल्या आहेत 29. चला तर आता ड्रिंक्स ब्रेक झालेला आहे म्हणजे या बॉल नंतर पुन्हा ड्रिंक्स ब्रेक होणार नाही. एकोणतीस धावा असतील स्कोर कार्डवरती आणि शेवटचा एक बॉल बाकी आहे. अशा मोठमोठ्या स्पर्धांमध्ये छोट्या चुका होत असतात. स्कोरर लक्ष द्या. शेवटचा बॉल बाकी आहे. आकाश पाटीलच्या स्पेल मधला पहिलं षटक नेत्रदीपक टाकलं परंतु या षटकामध्ये 2 मोठे फटके आलेले आहेत. त्यामुळे एक प्रोडक्टिव्ह षटक पाहायला मिळते राजमाता जिजाऊ स्पोर्ट्स चौदरपाडा टीमसाठी. षटकातील शेवटचा बॉल सामना करेल अंकित. स्विंग अँड मिस अक्रॉस द लाईन. बिगिट करायचा होता मिड विकेटच्या वर परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. डॉट बॉल येतोय आणि आता मात्र हे षटक होतंय कंप्लीट. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 2 बाद 29. शेवटचा बॉल निर्धावाला आणि इथून आता 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 29 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळतात. उर्वरित 2 ओव्हर्स बाकी आहेत. आता या 2 ओव्हर्स मध्ये किमान 25 धावा जोडण्याचा आणखी प्रयत्न असेलच कारण दोघी आता वेल सेट बॅटर आहेत. अंकित थोडंसं स्ट्रगल करतोय आणि जरूर संकेतचा विचार केला तर त्याच्या बॅटमधून 2 सिक्सर्स आलेले आहेत. मात्र इथून आता विचार आपण जायंट्स 11 सावधकडे जर पाहतोय तर आकाशची दोन्ही षटकं संपलेली आहेत. प्रजेशचं षटक त्याचे 10 धावा आल्या होत्या. मात्र आता हे जे महत्वाचं षटक असणार आहे जिथे विकेट मिळवून द्यायची आहे आणि तिथे गोलंदाज वापरला जातोय ओमकार अर्थातच सोनू ज्यानं आउटफील्ड मध्ये खूप चांगलं काम केलेलं आहे. पहिल्या रजनीपासून आपण पाहतोय त्याच्या कॅचेस त्याच्या आउटफील्ड मधील फिल्डिंग असेल आणि आता गोलंदाजीसाठी त्यालाच इन्व्हाइट करण्यात आलंय. आणि पहिल्या मॅचमध्ये ज्या मॅचमध्ये संघ पराभूत झाला होता तिकडे सर्वच फलंदाज ऑलमोस्ट अनसक्सेसफुल राहिले होते. फ्लॉप राहिले होते परंतु ओमकार चमकला होता. त्याने अंडर प्रेशर चांगली बॅटिंग केली होती त्या मॅचमध्ये. गोलंदाजी देखील तो चांगली करत असतो. क्षेत्ररक्षणामध्ये त्याचा सिंहाचा वाटा राहिला या टीममध्ये. त्यामुळे एक जबरदस्त फुल फ्लेज पॅकेज आहे ओमकार गोडे उर्फ सोनू. 2 षटकांचा खेळ बाकी आहे. विकेट्स हातात आहेत आणि दोन्ही घातक बॅटर सध्या खेळपट्टीवर आहेत. इकडनं प्रेडिक्ट करणं थोडंसं कठीण आहे की किती धावा होतील पण कुठेतरी आणखी 25 धावा मला असं वाटतं की जोडण्याचा प्रयत्न कमीत कमी फलंदाजांचा असेल. 55 पर्यंत धावसंख्या गेली जर तर मग एक चांगलं टार्गेट सेट होईल. थोडासा दूर टाकलाय. गुड थिंकिंग. बीट केलंय बॅटरला. फलंदाजाच्या आर्क मध्ये बॉल दिलेला नाहीये. चांगला अक्रॉस निघत होता चेंडू आणि थोडासा खाली राहणारा लो राहणारा देखील आपल्याला चेंडू बघायला मिळाला. डॉट बॉलनं सुरुवात केली ओमकार अर्थातच सोनू गोडेनं. टप्पा पडला. आतमध्ये आला होता बॉल. अँगल क्रिएट करून तिकडनं देखील बॉल आतमध्ये घेऊन येऊ शकतो. यॉर्करचा प्रयत्न डाव्या एष्टीच्या थोडासा बाहेर. हा बॉल वाईड आहे. वेगवेगळ्या लेंथवर टाकण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या वेगानं बॉल टाकण्याचा प्रयत्न. प्रेडिक्टेबल व्हायचं नाहीये. फलंदाज संकेत समोर हीच रणनीती आहे पण इकडे नियंत्रणाचा थोडासा अभाव राहिला कारण फलंदाजाने देखील थोडंसं प्रलोभन दिलं होतं. लेग स्टिक उखाडण्याचा प्रयत्न होता मात्र वाईट बॉल. थोडीशी जागा दिली होती आणि त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला. हा चांगला इंटेंट आहे. पॉझिटिव्ह अप्रोच आहे गोलंदाजाकडनं. भले रिस्क होती या बॉलवर मोठा फटका येऊ शकला असता परंतु अशा प्रकारच्या रिस्क तुम्हाला घ्याव्या लागतील तेव्हा तर तुम्हाला त्याचा रिवॉर्ड मिळेल आणि संकेतची विकेट फार मोठी ठरणार आहे मॅचमध्ये. आकू टप्प्याचा बॉल यावेळेला हुक केला. बॉल हवेत. फटका फसलाय आणि चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येतोय.
फार मोठा धक्काही बसलाय राजमाता जिजाऊ स्पोर्ट्स संघाला. संकेत बॅक टू डग आउट. इकडे दोन्ही गोष्टी करत असताना गोलंदाज देखील त्याला वाचवायचे आहेत, जास्त धावा खर्च करायच्या नाहीत आणि महत्वाच्या विकेट्स आहेत त्या देखील घ्यायच्या आहेत. त्या इंटेन्शनने त्याने गोलंदाजी केलेली आहे आणि त्याच्यामध्ये यश देखील मिळालंय. चांगला बाउन्स प्राप्त केला होता, अँगल डिलिव्हरी देखील होती, त्यामुळे त्या बॉलवर हुक शॉट खेळणं एवढं सोपं नव्हतं. टॉपेज लागली आणि डीपमध्ये चांगलं जजमेंट फिल्डरचं. खूप चांगला झेल संकेतच्या खेळीचा झालाय. अंत तिसरा धक्का बसलाय राजमाता जिजाऊ स्पोर्ट्स चौदरपाडा टीमला. संघाची धावसंख्या 30. फारच मोठा धक्का होता आणि जरूर आता नवीन बॅटर मैदानाच्या आत एंटर होतो. देवेन आलाय. देवेनने देखील चांगली बॅटिंग केली आहे या स्पर्धेमध्ये. मला वाटतं की दुसरा सामना जो होता जो देवेनच्या बॅटमधून चांगले रन्स आपल्याला बघायला मिळाल्या होत्या आणि आता गरज असेल की आजही पुन्हा त्याच्या बॅटमधून चांगले रन्स याव्या. 30 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. कमबॅक केलाय. ज्या विकेटचा शोध होता ती विकेट मात्र प्राप्त केली आहे. सोनूवर भरोसा दाखवला आणि त्या विश्वासाला तडा सोनू घोडे जाऊ देणार नाही अशी गोलंदाजी त्यानं केली आहे. राऊंड द विकेट वन्स अगेन. ओ आता चेंडूचा पाठलाग करायचा होता. खूपच जास्त बाहेर चेंडू निघतोय आणि बॉल वाईड आला. मिळेल एक्स्ट्रा धाव. एक्स्ट्रा धाव्याने स्कोर पुढे जाताना धावफलकावरती 31 31. 50 आपण चर्चा करतोय 50 विषयी आणि 50 जर का बनला तर डेफिनेटली एक चांगला फाईट बॅक, चांगला संघर्ष मॅच मध्ये बघायला मिळू शकेल. हो, सध्याच्या घडीला त्या 50च्या आकड्यासाठी संघर्ष आहे. या पहिल्या डावामध्ये मॅचमध्ये 50 धावा फलंदाज बनवण्याचा प्रयत्न करतायत आणि 50च्या आतमध्येच थांबवायचं आहे. कुठेतरी 45च्या देखील आतमध्ये थांबवायचं आहे. हा इंटेंट गोलंदाजांचा पाहायला मिळतोय आणि सोनूची बॉल चांगलेच मूव्ह होत आहेत. एकतर अँगलचा देखील वापर करतोय तो आणि त्याचे बॉल कट देखील चांगले होत आहेत. त्यामुळे त्याच्या विरोधात खरं तर ऑनसाईडला खेळणं थोडंसं कठीणच गेलेलं आहे फलंदाजांसाठी. देवेननं एक चांगली इनिंग्स खेळली आहे पण तो आता पास्ट आहे. तुम्हाला नव्यानं सुरुवात प्रत्येक इनिंग्समध्ये करावी लागते. मागच्या मॅचमध्ये जर 50 बनवले असतील तर मग 50 पासून सुरुवात होणार नाहीये, शून्यातूनच सुरुवात करावी लागते. सुरेख बॉल बघा. आता चेंज ऑफ लेंथ अगदी खोलात टाकलाय. इनसाइड एज सिंगल फक्त मिळणार आहे. चेंज ऑफ लेन, चेंज ऑफ पेस या सर्व गोष्टी आपल्याला गोलंदाजीमध्ये बघायला मिळाल्या. सोनूकडे असलेलं व्हेरिएशन्स, विविधता, भिन्न प्रकारचे बॉल आणि त्या सर्वांची युटिलाइज चांगल्या पद्धतीने करतोय. बॅटरला रीड करतोय. प्लॅनिंग करणं आणि प्लॅनिंगला एक्झिक्यूट करणं क्रिकेटच्या खेळामध्ये फारसं गरजेचं असतं आणि जरूर त्या सर्व गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. सध्या 32 काय गोलंदाजी करतो अंडर प्रेशर. धावसंख्या धावफलकावरती 32. अवघ्या 3 धावा पहिल्या 4 बॉल्समध्ये खर्च केल्यात. 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये. अंकित स्ट्रायकिंग एंडला. मला वाटतं 3च चेंडू झालेले आहेत. 2 वाईट बॉल आलेले आहेत. डेड बॉलचा इशारा केलाय पंचांनी. जरूर अवांतर धावा त्याने खर्च केल्यात परंतु फलंदाजांना एकही मोठा फटका आतापर्यंत खेळू दिलेला नाही. पण आता आणखी एक वेगळ्या प्रकारचं चॅलेंज आहे कारण आता डावखुरा फलंदाज समोर आलाय. अंकित दळवी. ओव्हर पेच लॉफ्ट केलाय. बॉल हवेत आहे. फिल्डर आहे परंतु त्याच्यापासून दूर. 1 बाउन्स चौकार. ISPL प्लेयर स्टँड RD11 स्टँड मध्ये बॉलला पाठवलंय. सुरेख फटका. सुरेख हा फटका होता आणि असे फटके ज्या वेळेला येणार, अशा स्टँड मध्ये फटके मारणार तेव्हा तुमचं स्टॅट्स बदलेल इंडिव्हिज्युअल. बॉटमहँडचा चांगला वापर आणि सरळ बॅटनं खेळला होता याचा फायदा झालाय. लॉंग ऑन थोडासा वाईड उभा होता तिकडे देखील बरोबर लक्ष होतं फलंदाज. अंकितचं प्लेसमेंट फारच छान पाहायला मिळालं. महत्वाचा चौकार आलाय. 7 बॉलचा सामना केलाय आणि आत्ता कुठे 8 धावांवर पोहोचलाय अंकित दळवी. त्याला शांत ठेवलंय खरं तर गोलंदाजांनी पण आता एक चौकार त्याच्या बॅटमधून आलाय. संघाची धावसंख्या 3/36. अजूनही 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे या डावामध्ये. पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा लॉफ्ट करायचा होता. आता मात्र थोडी इनसाइड एज. बॉल चाललाय डीप मिड विकेटला. दुसऱ्या धावेसाठी निघालेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट्स. अगदी लिलिया 2 धावा कंप्लीट केल्यात. चांगला स्कोर दिसतोय. आता 10चा एव्हरेज पुन्हा आणण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे.
सोनूच्या विरुद्ध देखील आता 9 धावा आल्यात आणि आता जरूर आपण बघतोय की एक चेंडू बाकी आहे. धावामधील 7 चेंडू बाकी आहेत. 38 धावा स्कोर कार्डवरती. कमीत कमी बॅटर्स विचार करताय 7 मध्ये 12 ते 15 आणखी जोडता यावे आणि गोलंदाजी करणारा संघ विचार करतोय कॅप्टन की आता जरूर या 7 बॉलमध्ये आपण जर 10हून कमी धावा खर्च केल्या तर मॅच मध्ये आपण ड्रायव्हिंग सीट घेऊ शकतो. फक्त हलक्या हातानं दिशा दाखवली फ्लिक करत असताना लेग समोर येणारा बॉल आणि पुन्हा दुसरा धावेचा प्रयत्न राहिला. 2 धावा याही ठिकाणी पूर्ण होतात. 4 ओव्हरचा खेळ संपन्न. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 40 धावा स्कोर कार्डवरती. तीन खेळाडू आतापर्यंत त्या ठिकाणी गमावले देखील. 4 ओव्हर नंतर 40 धावा आपल्याला बघायला मिळतात स्कोर कार्डवर. यस 10ची सरासरी बरोबर गाठली गेलेली आहे पहिल्या 4 षटकांमध्ये. 40 धावा फलकावर. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या. टीम मीटिंग घेत बसू नका, आता जास्त वेळ नाहीये. 9 बॉल्समध्ये 12 धावांचं योगदान अंकित दळवीचं. देवेन पाटीलनं 1 बॉल खेळलाय. 1 धाव त्याच्या बॅटमधून आली आहे आणि महत्वाचे 6 चेंडू बाकी आहेत. बघायचंय स्ट्रॉंग फिनिशिंग टच फलंदाज देतील का या डावाला की शेवटच्या ओव्हरमध्ये गोलंदाजाचं वर्चस्व पाहायला मिळेल. आणि हा सामना फारच वेगळा दिसतोय जयंत 11 सावध संघासाठी. समीर, आपण बघितलं पहिल्या रजनीमध्ये मला वाटतं प्रत्येक सामन्यामध्ये त्यांनी प्रथम बॅटिंग केली होती, पण आता क्वार्टर फायनल मॅचमध्ये धावांचा पाठलाग करण्याचा निर्णय त्यांच्या कॅप्टनने घेतलाय. टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करतायत. थोडासा बदल नक्कीच. आणि तसंही क्रिकेटमध्ये तुम्हाला सर्व गोष्टींसाठी तयार राहावं लागत असं, आणि तसं यश मिळवायचं असेल तर संघर्ष करावा लागतो. आणि आज चेसिंगही करून दाखवावं लागेल. टीम कंप्लीट तेव्हाच असते ज्यावेळेला तुम्ही जिथे जी परिस्थिती असेल त्या परिस्थितीतून बाहेर निघू शकता, तेव्हा तो एक सक्सेस संघ मानला जातो, कंप्लीट टीम मानली जाते. असं नाही की प्रत्येक वेळेला तुमच्या वाट्याला पहिली बॅटिंगच येणार. आणि बऱ्याचदा कॅप्टन किंवा टीम मॅनेजमेंटची देखील ही थिंकिंग असते की आपल्याला स्वतःला टेस्ट करायचं आहे, कारण यदा कदाचित आपण सेमीफायनलमध्ये पोहोचलो आणि तिकडे जर मग आपल्याला प्रथम क्षेत्ररक्षण करायला लागलं तर मग काय, तर ते देखील कुठेतरी डोक्यात ठेवलं असेल टीम मॅनेजमेंटनं. आणि त्यामुळेच कॅप्टनचा तर सर्वस्वी निर्णय नसतो. टीम मॅनेजमेंटची थिंकिंग असते, सिनियर खेळाडूंचं मार्गदर्शन घेतलं जातं, त्यांचे विचार घेतले जातात आणि तदनंतर तो डिसिजन होतो की आपल्याला प्रथम गोलंदाजी करायची आहे की बॅटिंग करायची आहे. शेवटच्या षटकाला प्रारंभ होत आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज होईल राहुल केणे. भावाले राहुल केनेकडे आता चेंडू सोपवलाय. देरुंग बापगाव विलेज एन कडनं सामना करतोय देवेन. पहिलाच बॉल, यावेळेला मिस टायमिंग. कवचा फिल्डर येतोय चेंडूच्या खाली. सहज चोपा झेल होता नितीन करिता आणि तो सोडणार कसा. पकडलाय सुंदररीत्या आणि खेळाडू बाद होतोय. देवेन बॅक टू डग आउट. हे दादाला आमचे तोडायचं नाही, हिशोब दादाचा रोकठोक हाय. टप्पा पडल्यानंतर बॉल किंचितसा बाहेर निघत होता, कारण राऊंड द विकेटनं गोलंदाजी झाली आहे. पण यस लेंथ होती ज्याच्यावर एक आक्रमक फटका खेळता आला असता, तो प्रयत्न केला, परंतु डोकं स्थिर नव्हतं. कुठेतरी डोकं थोडंसं पडताना दिसलं आपल्याला उजव्या बाजूला, आणि त्यामुळेच तिथे कुठेतरी टेक्निकल एरर होता त्या फटक्यामध्ये. टायमिंग चुकलं आणि अखेर फलंदाज बाद देवेन. चला दोन्ही कॅप्टन आपण रेडी राहायचं. यानंतर जानू स्पोडिताडे वर्सेस रोशन स्पोर्ट मुठवळ ह्यानंतरची लढत तुम्हाला बघायला मिळणार आहे. दोन्ही कॅप्टनला विनंती आहे की आपण आता टॉस साठी रेडी राहायचं आहे. विनर वर्सेस विनर. दोन्ही टीमने एक मॅच जिंकली आहे, परंतु आता पवनपुत्र ब्लास्टर्स आणि पाटील बिल्डर्स अँड डेव्हलपर्स करिता नॉकआउट असेल. फुल टॉस केपी आलाय आणि केपीचं काम होतं की एक धाव पूर्ण करायची आणि अंकितला स्ट्रायकिंग एंडला आणायचंय, आणि तेच त्यानं काम केलंय. आता धावसंख्या धावफलकावरती असेल 41. हो, सिंगल घेण्याचं काम तर केलंय, तो अगोदरच ठरवून बसला होता, पण बॉल फुलटॉस होता. बॉलचं काम देखील तमाम करता आलं असतं प्रयत्न जर झाला असता तर, पण त्याने फक्त घेतली आहे सिंगल आणि आता सेट बॅटर स्ट्रायकिंग एंडला अंकित. म्हणून तर बॉलच्या मेरिटवर तुम्हाला खेळता येणं गरजेचं आहे. तुम्ही ठरवून जर खेळाल मग अशाच गोष्टी बघायला मिळतील. त्यासाठीच जे यशस्वी फलंदाज असतात ते
असे ठरवून जास्त फटके खेळत नसतात, ते स्पॉन्टेनियस राहतात. बॉल जसा येईल तसा फटका खेळण्याची कुवत त्यांच्यामध्ये असते. चला, वेळ जास्त घेतला जात आहे शेवटच्या ओव्हरमध्ये, प्लीज कॉपरेट करा. शेवटचे 4 चेंडू बाकी आहेत. एक एक बॉल महत्वाचा ठरतोय. आमने लोणार प्रीमियर लीग, आमने लोणार क्रिकेटचा महोत्सव, आमने लोणारचा हा वर्ल्ड कप आपल्या समोर. पुढचा बॉल राऊंड द स्टंप्स, ओव्हर पेज लॉफ्ट केलाय, फटका छान आहे, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, बाणाप्रमाणे सरळ मारला, वन बाउंड चौकार. चांदण झाली लाल. परफेक्ट ओव्हर द बॉल रेट, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड ऑफ फटका. क्लासिकल, सर्वात सुरक्षित जागा असते क्रिकेटच्या मैदानामधील आणि त्या सुरक्षित जागेवरती तो फटका निवडला आणि योग्य ती निवड होती त्याची. 4 धावा देखील तिथे मिळाल्या. सुरुवात भलेही आपण अंकितच्या थोडीशी अडखळताना बघितली, परंतु त्याच्या डावाला कॅपिटलाइज करता त्याला चांगल्या पद्धतीने येतं. हो, मागच्या 4 बॉल्समध्ये त्याने 2 चौकार ठोकलेत, 2 दुहेरी धावा घेतलेल्या आहेत, म्हणजे 12 धावा त्याने त्या 4 बॉल्समध्ये जमा केल्यात आपल्या टीम करिता. आणि डेथ ओव्हर्समध्ये जशी बॅटिंग व्हायला पाहिजे तशी बॅटिंग तो जरूर करताना दिसतोय. इनिंगला पेस चांगल्या प्रकारे त्याने केलंय. सुरुवातीला जरूर तो देखील थोडासा अडखळला होता. धावसंख्या 45. नेक्स्ट बॉल, सुरेख बॉल, काय चोख प्रत्युत्तर दिले चौकाराला. यावेळेला वेग जास्त धारण केला होता आणि आणखी जास्त खोलात टाकला, ऑलमोस्ट यॉर्कर लेंथवर. सुपर डिलिव्हरी. चांगलं कमबॅक राहुलचं. विकेट टू विकेट येण्याचा प्रयत्न आता त्याने केला आणि नीडरपणे बॉल टाकतोय, पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय. कारण मागचे दोन्ही चौकार आपण अंकितच्या बॅटमधून बघितले, अगदी ओव्हर पिच फुल लेंथ बॉलवर मारले आणि तरीही लेंथमध्ये बदल करण्याचा प्रयत्न केला नाहीये. आता फुल टॉस, यावेळेला पुन्हा चुकी केली आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉलला पाठवलाय, येतोय हा चौकार. नो बॉल. आणि 50 अप. 5 धावा मिळत आहेत, 50 धावा कंप्लीट होत आहेत. योग्य रिव्ह्यूचा वापर येथे केलाय. फलंदाज क्रीज मध्येच होता आणि यस, त्याच्या कमरेपेक्षा थोडासा वर आहे हा बॉल, हे पंचांनी सांगितलंय. बीमर बॉल, नो बॉल. आणि आता पुढचा बॉल असेल फ्री हिट. इथनं ज्या धावा बनतील त्या कुठेतरी प्लस पॉइंट होऊ शकतात राजमाता जिजाऊ स्पोर्ट्ससाठी. खेळण्याचा प्रयत्न नाही, दूर टाकलाय, जास्तच दूर टाकलाय. वाईट बॉल. एक्स्ट्राच्या रन्स आणि आता तो नो बॉलवर आलेला चौकार थोडासा मी म्हणेल मानसिकतेवर दडपण टाकण्याचा प्रयत्न करेल चॅच 11 सावर टीमच्या. फ्रीट कंटिन्यू असेल. अंकित, चांगली बॅटिंग आज, चांगली इनिंग त्याच्या वतीने आपल्याला बघायला मिळाली. भले चेंडू त्यानं भरपूर जास्त घेतले सुरुवातीला, परंतु आता योग्य तो डाव त्याच्या नावाला साजेसा त्यानं साकारलाय. आणि एक वाईट बॉल. विकेट कीपर सुतारची प्रशंसा करावी लागेल, जसा बॉल स्टॉप केलाय. हो, पुन्हा एकदा फार जास्त दूर टाकलेला बॉल होता. टप्पा पडल्यानंतर आणखी किंचितचा बाहेर देखील निघाला होता. वाईट यॉर्करचा प्रयत्न होतोय, परंतु नियंत्रणाचा अभाव आहे. त्या नो बॉलनं कुठेतरी मनस्थिती थोडीशी बदलली आहे गोलंदाजाची. आणि हेच असतं, एक छोटीशी चूक तुम्हाला बॅकफुटवर ढकलू शकते क्रिकेटच्या खेळामध्ये. आतापर्यंत 12 धावा खर्च केल्या तर राहुल केणेनं विकेटनं सुरुवात केली होती या षटकाला. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. पुढचा बॉल फ्री हिट असणार आहे, कारण 2 सलगचे वाईट बॉल आलेत बीमर बॉल आल्यानंतर. धावसंख्या 52. राहुल, फ्रीट कंटिन्यू आहे, पुन्हा बॉल हवेत. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येत आहेत,
परंतु फ्री हिटचा बॉल आहे. कॅच तर सुटलाय, तसाही त्याच्याकडनं 2 धावा तिथे मिळाल्या. तिसरी धाव मिळू शकली असते, परंतु अंकितला स्ट्रायकिंग त्याच्याकडे ठेवायचंय शेवटच्या बॉलसाठी आणि 2 धावांनी स्कोर आता पुढे गेलेला आहे. 54 धावा. आता एक चांगली टोटल 50 विषयी चर्चा करत होतो आणि त्याहून अधिकच्या धावा कुठेतरी दडपण वाढवतात चेजिंग करताना आणि त्या धावा आता स्कोर कार्डवरती लागल्यात. टॉससाठी दोघे कॅप्टन रेडी राहायचंय. कैलास पाटीलचं देखील कौतुक करावं लागेल. त्याने आल्या सिंगल घेतली होती, अंकितवर जास्त भरवसा दाखवला आणि अंकितनं चांगली बॅटिंग केली आहे. खरं तर कैलास एक सिनियर खेळाडू आहे, परंतु अंकित एक चांगला बॅटर आहे, त्याला माहिती आहे तो जास्त धावा खोऱ्यानं काढू शकतो, तसा विश्वास दाखवलाय. आणि धावा देखील येत आहेत. गॅपमध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. वाईड इज डीप मिड विकेटला बॉल सीमा पार. शेवटच्या बॉलवर खणखणीत चौकार. आबाद 26 धावांची इनिंग्स या क्वार्टर फायनल मॅच मध्ये अंकित दळवी मार्फत सलामीला आला होता. 14 चेंडूंचा सामना केला, खूप चांगले फटके खेळले. शेवटचा बॉल होता लो फुल टॉस. बॉटमॅनचा वापर केला आणि प्लेसमेंट फारच छान. लॉंग ऑन मिड विकेटच्या दरम्यान चौकार. एकूण धावसंख्या आपण बघतोय 58 धावा 5 ओव्हर्समध्ये आणि 59 धावांचं टार्गेट सेमीफायनल मध्ये पोहोचण्यासाठी जयंत 11 सावध टीम समोर. पंच बाळा माने सरांचं देखील आगमन झालंय. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे ELPL सीझन 3 मध्ये. आपण जाणार आहोत पुढील सामन्याच्या टॉसकडे. इट्स ओव्हर टू टॉस बॉक्स. समीर ठाकरे इज देअर. थँक्यू सो मच. मी सचिन पाटील यांना विनंती करतोय, जयंत 11 सावधचे टीम ओनर, ज्यांच्या शुभास्ते येथे टॉस केला जाणार आहे आणि दोन्ही कॅप्टन आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. दोघांनी एक मॅच जिंकली आहे, त्याच्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स हाय असेल आणि सचिन पाटील यांच्या शुभास्ते आपण टॉस करतोय. 5 ओव्हरची मॅच आहे. एका बाजूला ALPL आणि दुसऱ्या बाजूला 7 स्टार. ALPL इज अ कॉल. ALPL आलेला आहे. पाहुण्यांना विनंती आहे. जरूर आपण सचिन पाटील यांचा सन्मान देखील थोड्या वेळाने करणार आहोत. अक्षय, नाणेफेकी जिंकले, काय निर्णय घेतोयस? बॅट फर्स्ट. पहिल्या मॅचमध्ये बॅटिंग करून जिंकला म्हणून तोच गेम प्लॅन पुढे न्यायचा आहे की आता काय बदलणार आहेस? नाही, नक्कीच तोच प्लॅन आम्ही पुढे नेऊ आणि चेसिंग इथे थोडी डिफिकल्ट आहे, त्याच्यामुळे पहिली बॅटिंग करून घेऊ. टीम सेम असेल की काय बदल करतो या मॅचसाठी? नाही, सेम असेल. शुभेच्छा असतील. बलवान चांगला बॅटिंग करताना दिसलोय. ह्या क्रीडांगणावर नेहमीच तुझी बॅटिंग चांगली होते आणि विशेषतः ALPL मध्ये तुझी बॅटिंग चांगली होते. कसं वाटलं पहिल्या मॅचमध्ये 40 बनवल्या, काय फिलिंग्स होत्या? खूप छान वाटलं आणि खेळायला खूप मजा आली. बॅटिंग करणार होतास तू टॉस जिंकून? हो, नक्कीच. आता फिल्डिंग करायची, गेम प्लॅन बदलावा लागेल. किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करतोय? अंडर 50. आणि तुझ्या संघामध्ये काही बदल करणार आहेस की सेम टीम? नाही, करणार आहे एक प्लेअर. जरूर शुभेच्छा असेल त्यासाठी तुम्हाला देखील. टॉस येथे संपन्न झालेला आहे. नाणेफेकी जिंकून जानूस्पोर्ट इताडेनं प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि रोशन स्पोर्ट मुठवळ ह्या संघाच्या समोर ती मॅच तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर आता लगेच आपण जाऊया या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये आणि आता आफ्टर डिनर योगी पाटील सर जोडले जात आहेत. थँक्यू. हॅलो चेक. धन्यवाद समीर ठाकरे. सर्वांचं पुन्हा एकदा या ठिकाणी आमने लिओनार्ड प्रीमियर लीग 2026 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. जो संघ जिंकेल तो मात्र सेमीफायनलमध्ये प्रवेश करणार आहे आणि लक्ष जर पाहिलं या ठिकाणी जयंत 11 सावध संघाच्या समोर तर प्रथमतः बॅटिंग करत असताना जिजाऊ राजमाता स्पोर्ट चौदरपाडा संघाने 59 धावांचं लक्ष इथे मात्र समोर ठेवलं आणि त्या धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी नितीन चौधरी आणि त्याच्या सोबतीला 360 डिग्री बॅटर अर्थात मिस्टर मोरेश्वर सुतार. या खऱ्या अर्थानं पहिल्या डेमध्ये या पहिल्या रजनीमध्ये नितीन चौधरी आणि सुतारनं मात्र चांगला खेळ साकारला होता विथ बॅट.
आणि त्या जोडीवरती आता मात्र पुन्हा या ठिकाणी विश्वास दाखवलाय संघ नायकानं. एक वेळेस असं वाटलं होतं की मात्र अंडर 50 खऱ्या अर्थानं मात्र इथे रोखल्या जातात, परंतु शेवटच्या षटकामध्ये खऱ्या अर्थानं राहुलकडे फार मागणा राहिला आणि तब्बल 18 धाबा त्याने मात्र खर्च केला आणि तिथून एक मोमेंटम प्राप्त झाला राजमाता जिजाऊ स्पोर्ट्स चौदरपाडा संघासाठी. आणि त्या धाबांचं संरक्षण मात्र या ठिकाणी पाहूया कशा रीतीने केलं जाणार. पहिला षटक खऱ्या अर्थानं पॉवर प्लेमध्ये कैलास रावतेनं चांगल्या प्रमाणात कामगिरी केलेली आहे. इकॉनॉमिकल कैलास राहिला आणि खऱ्या अर्थानं तीच आता मात्र या ठिकाणी संघाला मात्र त्याच्याकडून अपेक्षा असेल की त्या अपेक्षेपूर्वक तो मात्र गोलंदाजी करेल की इथे सुरुवात बॅटर मात्र चांगल्या प्रमाणात आपल्या संघाला प्राप्त करून देतील. मॅच आय थिंक रंगतदार स्थितीमध्ये जाणार आहे, कारण टोटल चांगला प्रमाण उभारलाय. सुतार ऑन स्ट्राईकवरती आणि चौधरी नॉन स्ट्रायकिंगला आपण पाहतोय आणि रावते आता मात्र या ठिकाणी उर्ध विकेट मारा करतोय. पहिलाच बॉल शॉट आय थिंक फॉरवर्ड केलाय की त्याकडे आता मात्र पंच सुद्धा मात्र पाहणी करतील. एक क्षण असं वाटलं की मात्र सुतार चिडूला मात्र सोडून देतोय, परंतु त्यानंतर मात्र अगदी बॅटरला गोलंदाजी फॉलो करण्याचा प्रयत्न केला आणि या पंच आता मात्र वॉर्न करतं सुतारला की तुम्हाला पुन्हा ऑन स्ट्राईकला जायचं आहे, कारण कुठल्या प्रमाणात सुतारनं फटका एक्झिक्यूट केला नव्हता आणि त्यामुळे मात्र या चेंडूमध्ये एकही धाव मात्र दिली जाणार नाही. डॉट बॉलनं मात्र कैलास या ठिकाणी सुरुवात करतोय आणि पंचाचा निर्णय सुद्धा योग्य आपण म्हणू शकतोय. चांगली सुरुवात. क्वार्टर फायनलचा सामना ग्रुप ए मधील आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला जयंश इलेवन सावंत, दुसरीकडे पाहिलं तर राजमाता जिजाऊ स्पोर्ट्स चौदरपाडा, एका बाजूला सचिन पाटील आणि शरद पाटील फार्म टीम, आणि दुसऱ्या बाजूला कुंडलिकजी पाटील यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आणि प्रेक्षकांची आता गर्दी पुन्हा या ठिकाणी वाढायला सुरुवात झालेली आहे. प्रत्येक प्रेक्षक स्टँडमध्ये आपल्याला प्रेक्षक वर्ग पाहायला मिळत आहेत. नेक्स्ट बॉल पुढे आला, फुल टॉस इनसाइड आउट. ओ काय प्रयत्न आले होते मिड ऑफला. आय थिंक मिस्टर देवेन पाटील एक वेळ असं वाटलं की त्याला बीट करून चेंडू मात्र लॉंग ऑफ बाउंड्रीकडे आय थिंक लॉंग ऑन बाउंड्रीकडे जाईल, परंतु तिकडे मात्र पहा शेवटच्या क्षणाला मात्र स्वतःला स्टेज केलं, जम्प केला आणि तदनंतर चेंडूला मात्र स्टॉप केलाय. वा, फिल्डिंगचा दर्जा म्हणतात या क्षेत्ररक्षणाला. पहिली रन्स सुतारच्या बॅटमधून आणि या पहिल्याच धावेने मात्र श्रीगणेश होत असताना या ठिकाणी जयंश इलेवन सावंत संघाची, परंतु रावते काय जबरदस्त मात्र या ठिकाणी या कामगिरी करतो आणि त्याला मात्र हवी तशी साथ आउटफील्डमध्ये सहकार्याची मिळत असताना पुन्हा फुल टॉस लेग स्टंप वरती आणि इकडे मात्र ही लेंथ नितीन चौधरीनं मिस केली असं म्हणायला हरकत नाही, परंतु अवांतर रूपाने 2 धाबा, वाईटच्या स्वरूपात एक तरफ बॅटरनं पलून एक धाव कंप्लीट केली. या धाबा कुठेतरी मात्र रोखावा लागतील जर सेमीफायनलचं दरवाजा जर तुम्हाला या ठिकाणी खोलायचं असेल तर मात्र इथे या धाबांवरती तुम्हाला बेक आय थिंक गतिरोधकाचं कार्य मात्र इथे करावं लागेल. 3 धावा फलक्यावरती. काय सामना मात्र या ठिकाणी आज नेट टू नेट सर्व मॅचेस पाहायला आपल्याला, कारण लीग स्टेजमधील पाहिलं तर आज शेवटचा ग्रुप पाहतोय आणि उद्या सर्व मॅचेस क्वालिफायरच्या मात्र प्रेक्षकांना पाहायला मिळतील. 2 एक्झिबिशन मॅच, एक 40+ फायनल सुद्धा तुम्ही उद्याच्या शेड्यूलमध्ये पाहणार आहात. रिब्याचा फाटक्या बाहेर काढलाय, परंतु त्याच्या अंगली आलाय का? हो हो, सेलिब्रेशन तर आय थिंक झालाय, परंतु आता मात्र फलंदाज झेलबाज झालाय की रनआउट झालाय आणि टीव्ही पंचाने आता मात्र रनआउट साठी या ठिकाणी मिका सर रनआउट साठी चला चेक करायचं आपण. वाव, वेलकम सोनू आणि वेलकम नितीन मागे. सचिन कलेक्शनचे युवा उद्योजक नितीनचे मागे आणि जबरदस्त क्रिकेटर सापेगावचे मिस्टर ऋषिकेश पाटील यांचा इथे शुभागमन आणि या ठिकाणी बॅटर गॉन. पहिला धक्का लागत असताना या ठिकाणी जयंश इलेवन सावंत संघाला मोरेश्वर सुतार बॅक टू द डगआउट.
धावेचं योगदान देऊन तो मात्र या ठिकाणी माघारी परतला. फार मोठा धक्का लागला या ठिकाणी जयांश 11 सावध संघाला. आणि आता मात्र नितीन चौधरीच्या सोबतीला नेक्स्ट बॅटर वैभव लिहे येत असताना मॅन फ्रॉम जांभूलपाडा. 27 चेंडूमध्ये अजून विजयासाठी 56 धाबींची गरज. आणि सुतार बाद झाल्यानंतर आता मात्र या ठिकाणी नितीन चौधरीच्या खांद्यावरती जबाबदारी आता मात्र सावतकर यांच्या वाढलेल्या आहेत. आणि त्या जबाबदारीचा खेळ मात्र या ठिकाणी साकारण्याचा प्रयत्न करेल का? जो संघ जिंकेल तो किमान या स्पर्धेतून एक ट्रॉफी आपल्या गावामध्ये थाटामाटाने घेऊन जाणार आहे. चांगला फटका अगदी बॉटमॅनचा चांगला वापर केला, परंतु लॉंग ऑनवरती क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. आय थिंक अंकित दलवीला आपण पाहतो की एकाच ॲक्शनमध्ये चेंडूला फेकी केली आणि सिंगल वरतीच मात्र त्या ठिकाणी वैभवला समाधानी राहावं लागेल. परंतु ज्या प्रमाणात फटका केला वैभवनं त्याचा कॉन्फिडन्स मात्र या ठिकाणी वाढवू शकतोय. पहिल्या चेंडूवरती आपल्या डावाला त्यांनी सुरुवात केली आणि सिंगलच्या वतीनं संघाची धावसंख्या 4 वरती जात असताना पहिले पॉवर प्ले षटक आणि सध्या तरी पाहतो की कंट्रोलफुल गोलंदाजी कैलास रावतेच्या वतीनं आपण पाहतोय. पुढचा बॉल हवेत केला, पुन्हा अंकित दलवी चेंडूच्या खाली आणि इकडे नितीन चौधरीची विकेट धोक्यात. आणि सलामीवीर बॅटर दोन्ही स्वस्तात बाद. आणि आता मात्र डगआउटमध्ये पूर्णपणे सन्नाटा पाहायला मिळतो या जयांश 11 सावध संघाच्या. जाऊन मात्र फटका केल्याचा प्रयत्न नितीनने केला आणि तदनंतर हे रिॲक्शन पहा. वा, अंकित दलवी आणि चेंडू आय थिंक जसा मात्र त्याच्या उंगलीमध्ये आला एक्झॅक्टली हलकीशी किस त्याने केली चेंडूला. कारण त्याला माहित होतं की या विकेटचं फार महत्व आहे. नितीन चौधरीची ही विकेट आहे ज्या नितीननं मागील 2 मॅचमध्ये जबरदस्त धाबांचा अगदी पाऊस पाडला आणि त्या बॅटरला मात्र या ठिकाणी स्वस्तात माघारी पाठवलंय. न्यू बॅटर वैभवच्या सोबतीला अतिश मागे आलाय आणि आपल्या संघाला खऱ्या अर्थानं हीच वेल आहे पुढे घेऊन जाण्याची. मॅन फ्रॉम कुक्से आणि अतिशय फॅन फॉलोअर्स भरपूर मात्र या ठिकाणी आलेले आहेत कुक्से गावातून. त्याचा प्रोत्साहन वाढवण्यासाठी खास करून बणी. पुढचा बॉल रावतेचा पेस करतो अतिश मागे. पहिलाच बॉल जागेवरती टॅप करण्याचा प्रयत्न आणि आय थिंक पहिल्या चेंडूवरती अतिश मागे बचावलाय. असं वाटलं की या ठिकाणी प्ले डाऊन होतो की काय, परंतु रावतेनं कमालीचा स्पेल हाताळलाय. गोलंदाजी आवडली असेल तर कैलास रावतेसाठी टाळ्या व्हायला हरकत नाहीये. पहिल्या षटकामध्ये आपण जर त्याचा खेळ पाहिला तर फक्त 4 धावा खर्च केल्या आणि 2 महत्वपूर्ण विकेट्स आणि आय थिंक हा एक्शन रिप्ले पहा. लगभग या ठिकाणी प्ले डाऊन होता होता या ठिकाणी अतिश मागे वाचलाय. खऱ्या अर्थानं येणारे 24 बॉल आता मात्र शिल्लक आणि 24 चेंडूमध्ये विजयासाठी 55 धाबींची आवश्यकता. लक्ष आता मात्र इथून पाहिलं तर थोडासा दूर चाललाय टीम जयांश 11 सावध संघाच्या दृष्टिकोनातून. याचं कारण आपण पाहिलं तर पहिल्या पॉवर प्लेमध्ये मात्र एकही मोठा फटका आला नाहीये. फक्त 4 धाबा तिथे मात्र जोडल्या गेल्या. आणि या ठिकाणी ओमसाई संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अनंताजी केणे यांचं सुद्धा मात्र शुभागमन होतोय. आपलंही आम्ही स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. दुसरं पॉवर प्लेचं षटक आणि रिव्हर एंड करून आता मात्र या ठिकाणी या षटकात सुरुवात करेल गोलंदाज राईट टाइम ओव्हर शुभम जोशी आय थिंक. यस, मॅन फ्रॉम आमने. सामना करतोय वैभव. फुलटॉस क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह जबरदस्त फटका. चेंडू चालला अगदी जमिनीला रेंगाळल्यात कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धाबांसाठी चौकार. क्लासिकल फटका अगदी लो फुलटॉस वरती त्याच्याप्रमाणे फटके केलं. खऱ्या अर्थानं कॉन्फिडन्स पाहिजे आणि तो कॉन्फिडन्स मात्र या फटक्यामध्ये आपण वैभवचा पाहिलाय. वा, काय जबरदस्त मात्र शॉर्ट सिलेक्शन. गॅप फार मोठे आहेत कारण दुसऱ्या पॉवर प्लेचा खेळ सुद्धा आपण पाहतो. या ठिकाणी फक्त 3च फिल्डर डीपमध्ये आहेत.
आणि चौकाराला मात्र या ठिकाणी शुभमचं मात्र स्वागत केलंय. आता मात्र अगदी बॉलर पास ड्राईव्ह लॉंग ऑनला मात्र फिल्डर आहेत. सिंगल रन्स मात्र तिकडे कंप्लीट केली जाईल. नऊ धावा फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यात 22 चेंडू शिल्लक आणि 22 चेंडूमध्ये या ठिकाणी 50 धावांची अजूनही गरज. आणि वैभवसाठी एक स्पेशली पारितोषिक आले साहिल पारधी यांच्याकडून. पर सिक्सरसाठी सरप्राईज आहे, परंतु मोठं पारितोषिक तुमच्यासाठी दिले जाणार आहे सामना संपल्यानंतर. परंतु त्यासाठी वैभवला मात्र चांगल्या प्रमाणे खेळ साकारावा लागेल. मॅच क्लोज जाणार आहे. फुलटॉस आणि आतिश मागीने उडवलाय आणि ओ माय गॉड प्रयत्न चांगले राहिले, परंतु तदनंतर चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे लँडिंग झालाय. हा चौकारकी षटकार आणि पंचाचा इशारा आलाय. मॅक्झिमम सिक्सर. ऍक्शन रिप्ले पाहू शकाल या ठिकाणी. या प्रयत्न तर सक्सेसफुल अंकित दलवीचे राहिले, परंतु ज्यावेळी चेंडूला मात्र आतमध्ये ढकलण्याची वेळ आली त्यावेळी चेंडूही मात्र त्याच्या पाठीमागे जाऊन लँडिंग झालाय. क्लोज फीचर. आणि हे दृश्य पहा. प्रयत्न तर चांगले होते, परंतु त्या प्रयत्नामध्ये अपयशी राहिले आणि नशिबाचा षटकार इथे मात्र येत असताना टीम जयांश 11 साबत संघासाठी हा मागे आहे. कधी कधी चेंडू मागे मारतोय आणि पुढे मारतोय, ही कल्पकता त्याच्याकडे आहे. आणि पहिला मारलाय चांगल्या ठिकाणी. पुन्हा ओ लो फुल टॉस. आय थिंक बॅट हातातून निसटली की तुटली हे मात्र पाहावं लागेल. बॅट तिकडे मात्र पाहिलं तर तुटली गेली. आय थिंक कुठला ब्रँड होता, एवी ब्रँड. नहीं आपको छक्का लगाने तो ऐसे क्या बल्ला आपके हाथ में होना चाहिए. ओनली ब्रांड इज ब्रांड. और ये देखिए बल्ले के साथ में गेंद भी जा चुकी थी. ऍक्शन रिप्ले. आय थिंक असं वाटतं की ही आता मात्र जी व्हिडिओ आहे ते मात्र आय थिंक कदाचित व्हायरल होऊ शकते, परंतु आता मात्र खऱ्या अर्थानं आतिश मागेल आता मात्र व्हायरल व्हावं लागेल. खऱ्या अर्थानं संघाची जबाबदारी घ्यावी लागेल. आणि इकडे मात्र पहा, 1 नाही 2 नाही तर 3 बॅट्स आता मात्र त्यांच्या आय थिंक 4 बॅट्स त्यांचे सहकारी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये घेऊन येत आहेत. चला जी मर्जी तुम्ही ती घेऊ शकता, परंतु या षटकामध्ये धावा चांगल्या प्रमाणे येत आहेत. कारण पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर पूर्णपणे कंजूची गोलंदाजी कैलास रावतेच्या वतीने पाहिले, परंतु शुभमच्या आगीस आतापर्यंत लिगली 4 बॉलमध्ये 12 धावा आतापर्यंत त्यांनी खर्च केला. आणि या संघाची धावसंख्या पाहिली तर या ठिकाणी 16 रन्स आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 20 बॉल शिल्लक आणि जिंकण्यासाठी 43 धावांची अजूनही आवश्यकता. आता मात्र वैभवची वारी होती, परंतु तिकडे चेंडू चालला अगदी रिंगाळत. काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहेत. पुन्हा दोरीचा प्रयत्न होतोय. वा चांगली रनिंग बिटवीन द विकेट. दोघांमध्ये चांगला तालमेल आणि खऱ्या अर्थानं कॉलिंग चांगल्या प्रमाणे पाहिली. ज्यावेळी तुम्हाला सिंगलला डबल किंवा डबलला तिहेरीमध्ये कन्वर्ट करायचं त्यावेळी दोघांमध्ये कॉलिंग फार महत्त्वपूर्ण असतो. येस वेट नो किंवा तुम्ही हो किंवा नाही म्हणू शकता. आणि तसं जर पाहिलं तर दोन्ही खेळाडू जर पाहिले तर एकाच मैदानावरती सातत्याने सराव करत आहेत आणि त्याच्यामुळे अशा प्रमाणात तालमेल होणं फार गरजेचं आहे. आणि तो तालमेल दिसतोय, कारण सलामी जोडी जर पाहिली तर स्वस्तात बाद झाली. प्रथमतः मोरेश्वरनं 7 सोडली, त्याच्यानंतर नितीननं पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. ओ खोदून काढलाय फटका लाजबाब मिडॉपच्या डोक्यावरून. चेंडू चालला स्क्रीनच्या समोर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. वैभवली इज ऑन फायर. बॅटिंग लाजबाब. आणि जबरदस्त, यालाच म्हणतात बाउन्स बॅक. पहिल्या षटक राहिला राजमाता जिजाऊ स्पोर्ट चौधरपाडा संघाच्या बाजूनं आणि दुसरा षटक जर पाहिला दुसरा पॉवर प्ले राहिला जयांश 11 साबत संघाच्या बाजूनं. आणि ह्या शेवटच्या चेंडूवरती येणारा चौकार. आणि यालाच म्हणतात क्रिकेट. क्रिकेटमध्ये वेल बदलायला वेल लागत नाही आणि ती वेल बदलली गेली. आणि आता मात्र टीम मीटिंग सध्या सुरू आहे की कुठल्या गोलंदाजाकडे आता मात्र चेंडू सुपवायचा. आणि पुन्हा आता मात्र या ठिकाणी आफ्टर डिनर छत्रपती शेठ भामरे साहेबांचे या ठिकाणी शुभागमन होत असताना वेलकम.
18 बॉल शिल्लक आणि 18 चेंडूमध्ये आता विजयासाठी या ठिकाणी 37 धाबींची आवश्यकता आणि अजून एक पारितोषिक आमच्यापर्यंत पोहोचलाय. जर आतिश मागीने सिक्सर हॅट्रिक कंप्लीट केली तर एसके एंटरटेनमेंटचे हॅट्रिक नाही तर एका ओव्हरमध्ये 3 जरी मारले तरी सुद्धा मात्र तुमच्यासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राईज मिस्टर शंकरभाई गुलवी यांच्याकडून मात्र दिले जाणार आहे. 18 चेंडू आणि 37ची गरज आणि आता मात्र या ठिकाणी गोलंदाज राहुल थले. राहुलवरती आता मात्र या ठिकाणी फार मोठी जबाबदारी या ठिकाणी या संघनायकाने सोपवलेली आहे. कारण पहिल्या रजनीमध्ये राहुलनं काय गोलंदाजी केली होती आणि तसं पाहिलं तर या स्पर्धेमध्ये राहुल थले विकेट टेकर राहिलाय. परंतु इथे या दोघांमध्ये चांगली पार्टनरशिप. वैभव लुईच्या पाठमधून आपण 2 चौकार पाहिले. 2 चौकाराच्या साह्यानं तो वैयक्तिक 12 धावसंख्येवरती खेळतोय. आतिश मागीने 3 चेंडू फेस केले, 1 षटकार 1 सिंगल. तो वैयक्तिक 7 धावसंख्येवरती खेळतोय. पुढचा बॉल राहुल तले हो स्क्वेअर ऑफ द विकेट्स. वेट अँड पुश. फटका तर खूप छान केलाय परंतु कव्हर पॉईंटला डीप मध्ये प्रोटेक्शन. इकडे मात्र आहे थोडंसं हेजिटेशन आणि शेवटच्या क्षणाला मात्र या ठिकाणी दुहेरी धाव मात्र खऱ्या अर्थानं आतिश मागीने नाकारली कारण त्याला डेंजर एनकडे जायचं होतं. आणि इथे जर हॅट्रिक कंप्लीट केली सिक्सरची हॅट्रिक वैभव लिहिणं तर तब्बल 5000 रुपयाचं पारितोषिक मिस्टर साहिल पारधी यांच्याकडून दिलं जाईल. सध्या तुम्ही कॉमेंट्री बॉक्समध्ये एक्झॅक्टली हे दृश्य पाहू शकाल. अगदी क्लोज पिक्चर शंकरभाई गुलवी यांच्या माध्यमातून एसके एंटरटेनमेंटच्या वतीनं हे कॅप्चर केलेले चित्र आपण पाहतोय. जबरदस्त टेलिकास्ट आणि इथून सर्व लेखाजोखा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. माझ्या सोबतीला इज अ स्कोरर म्हणून हॅरी माझ्या सोबतीला जोडलेले आहेत. मॅन फ्रॉम सावध राहुल. पुन्हा एकदा रेबाचा फटका बाहेर काढला आणि त्याच्या अंगली आलाय कारण आता या फटक्याची आवश्यकता होती का. जयंश 11 सावध संघाला तिकडे पकडल्या थर्ड मॅनला झेल आणि इथे मात्र समाप्त झालाय बाटर वैभवचा खेळ. धक्का क्रमांक 3 लागतोय टीम जयंश 11 सावध संघाला. यालाच म्हणतात विनाशकाली विपरीत बुद्धी. कारण तुम्ही चांगल्या बॅटने चांगले सरळ फटके खेळू शकता तर मात्र या फटक्यांची तुम्हाला काय आवश्यकता होती आणि त्याच फटक्याने वैभव लिहेचा मात्र ते घात केल्याचंच म्हणावं लागेल. आणि हा तुम्ही आमचा मान्यवर कक्ष पाहू शकाल. अगदी HD पिक्चर. वाह काय क्लिअरिटी आहे. क्लीन अँड क्लिअरिटी. सर्व मान्यवर तुम्ही पाहू शकाल आपापल्या काही या स्मार्टफोनमध्ये बिझी आहेत तर काही या स्पर्धेचा आनंद घेतात काही या सामन्याचा आनंद घेत आहेत. पारितोषिकांचा वर्षाव. जयंश 11 सावध संघाच्या कुठल्याही फलंदाजाने सिक्सर हॅट्रिक कंप्लीट केली तर खांडवलचे युवा उद्योजक मिस्टर मनीष शेठ पाटील यांच्याकडं तब्बल 3334 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. म्हणजे किती प्रेम आहे सावध गावावरती आणि सावधच्या संघावरती. न्यू बॅटर ओमकार घोडे उर्फ सोनू मॅन फ्रॉम देवरुंगपाडा. 16 चेंडू शिल्लक. 16 चेंडूमध्ये 36 धाबींची गरज. विकेटचं पतन पाहायला मिळालं आणि आता मात्र पाहू शकलं अगदी चेंडू पाठीमागे चालला आणि खऱ्या अर्थानं जर एखादा विकेट्स गोलंदाजाच्या खात्यामध्ये आलं तर मात्र त्याचा कॉन्फिडन्स जो आहे तो नेहमीच वाढत असतो. आणि या स्पर्धेमध्ये खास करून राजमाता जिजाऊ स्पोर्ट चौदरपाडा संघासाठी राहुल तले विकेट टेकर राहिलाय. एसटीच्या पाठीमागे मध्ये तुम्ही पाहू शकाल संकेत आय थिंक दलवीला पाहू शकाल. चेंडू आता मात्र या ठिकाणी कमी होत चाललेला आहेत आणि संघाची धावसंख्या जर पाहिली तर 23ला 3. तिसरा षटकाचा खेळ प्रगती पथावरती सुरू आहे. 15 बॉल आणि 15 बॉलमध्ये 36 धाबींची गरज. नेट टू नेट मॅच आणि कॅप्टनशिप आणि खऱ्या अर्थानं कैलास पाटील आपल्या संघाला लीड करतोय. पुढचा बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. चांगला चेंडू लेंथ बॉल आणि आय थिंक पडल्यानंतर अधिक चेंडू स्कीड झाला आणि विकेट किपरच्या हातामध्ये जात असताना ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकाल अगदी जाग्यावरून खेळण्याचा प्रयत्न थोडासा आय थिंक ऑफ स्टंपच्या बाहेर निघाला परंतु स्वतःवरती फार नाराज पाहायला मिळतोय. निराश चेहरा पाहायला मिळतोय.
वा, वेगवेगळ्या अँगल तुम्ही हे दृश्य पाहू शकाल. पॉवर प्लेमध्ये वापसी चांगल्या प्रमाणे केली, परंतु ज्या धाबा गोलंदाज शुभम जोशीने खर्च केला होता त्या धाबा आता मात्र राहुलनं नॉन पॉवर प्लेमध्ये मात्र पूर्णपणे रिकव्हर केलेल्या आहेत. एक षटक जर चांगला आला तर मात्र त्या षटकामध्ये खऱ्या अर्थानं संघ कमबॅक करत असतो आणि तो षटक राजचा मात्र आपण पाहतोय. पुन्हा मात्र फटक्यामध्ये कुठल्या प्रमाणे कॉन्फिडन्स नव्हतं आणि या काऊ कॉर्नरला मात्र या ठिकाणी चेंडूला फील्ड केला आहे आणि मात्र सिंगलवरतीच या ठिकाणी ओमकार घोडे आता मात्र समाधानी राहिल्या. बॅटिंगचा जर आपण विचार केला तर अजूनही आकाश पाटीलचं येणं बाकी आहे. खऱ्या अर्थानं आकाश पाटीलने सुद्धा या स्पर्धेमध्ये चांगला खेळ साकारलाय, परंतु ही जोडी आता मात्र हा सामना किती क्लोज घेऊन जाणार याकडे आता सर्वांच्या नजरा आहेत. 13 बॉल आणि 13 बॉलमध्ये आता विजयासाठी या ठिकाणी 35 धावांची गरज. हा चेंडू फार निर्णायक आहे की या चेंडूवरती एखादा मोठा फटका येणार का आणि तो प्रयत्न आतिश मागे करणार का, करावाच लागेल. कारण लक्ष इथून मात्र पाहिले तर थोडंसं दूर पाहायला मिळतो. 59 धावांचं टार्गेट तुम्हाला मात्र पूर्ण करायचं आहे. हो, फटका तर चांगला केला, अगदी खोदून काढलाय जमिनीच्या मार्गाने. पुन्हा चेंडू चालला अगदी मिडविकेटचा क्षेत्ररक्षक वेगानं आलाय आणि तिकडे मात्र 2 धावा पूर्ण केल्या गेल्या आणि अखेर 3 षटकांचा खेळ संपन्न आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 59 धावांचा पाठला करत असताना 26ला 3 ड्रिंक्स ब्रेक आहे. परंतु जास्त वेळ आपण घेऊ नका, 2 मिनिटाचा ब्रेक असेल आणि लगेचच तुम्ही खेळायला सुरुवात करा. सध्या हा सचिन पाटील साहेबांचा तुम्ही चेहरा पाहू शकाल, थोडासा निराश आहे चेहरा. परंतु जर इथे धाबा यायला जर सुरुवात झाली तर मात्र त्यांच्या चेहऱ्यावरती सुद्धा मात्र स्माईल येऊ शकते. परंतु ती स्माईल कोणता फलंदाज मात्र या ठिकाणी घेऊन येणार. सत्यतेने मात्र या ठिकाणी व्यासपीठावरील दृश्य तुम्ही पाहू शकाल आणि खऱ्या अर्थानं आज अतिशय सुंदर मात्र या ठिकाणी या स्पर्धेचं टेलिकास्ट संस्थापक अध्यक्ष अनंताजी केणी यांना तुम्ही पाहू शकाल. विद्यमान पोलीस पाटील उत्तमजी पाटील, कुंडलिकजी पाटील त्यांच्या सोबतीला आहेत आणि इंस्टाग्राम फेम रील स्टार राहुल पाटील यांना सुद्धा तुम्ही पाहू शकाल ऑन स्क्रीनवरती आणि अजितजी पाटील जे आमचे 7 स्टार मेंबर आहेत. सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत. 12 चेंडू आणि विजयासाठी 33ची गरज. फाटका चांगला आला, गॅप मध्ये चालला एक्स्ट्रा कव्हरला, गॅप फार मोठा आहे आणि तिकडे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. मिस्टर केपी 2 धावा मात्र पूर्ण केल्या आणि 2 धावा केपीने वाचवल्या. वाह, काय फिल्डिंगचा मात्र त्या ठिकाणी दर्जा आपण पाहिला. 11 चेंडू आणि 11 चेंडूमध्ये विजयासाठी आता मात्र इथून पाहिलं तर 31 धाब्यांची आता मात्र आवश्यकता. संपूर्ण जबाबदारी आता मात्र या ठिकाणी ओमकार घोडे आणि आतिश मागेवरती आपण पाहतोय. परंतु त्या कॅलिबरीचा क्रिकेट मात्र इथे दोघांना खेळावा लागेल. हो, बॅटची लिडिंग आहे, शॉट फायलिंगचा क्षेत्ररक्षक लगभग चेंडूपर्यंत पोहोचला मात्र त्या ठिकाणी झेल ड्रॉप आणि सिंगल रस. इथून मात्र सिंगल जरी धावा येत राहिल्या तर मात्र या ठिकाणी जास्त काही मात्र या ठिकाणी नुकसान राजमाता जिजाऊ स्पोर्ट मात्र या संघाला मात्र या ठिकाणी जास्त काही नुकसान होणार नाहीये.
परंतु मोठे फटके जर यायला सुरुवात झाली तर मात्र कदाचित मात्र या सामन्याचं चित्र बदलू शकतोय आणि ती ताकद आतिश मागेकडे आहे. हो, परंतु समोर शुभम पहिल्या षटकामध्ये शुभम मागणार आल्या, परंतु व खऱ्या अर्थाने मी कर्णधाराचं कौतुक करेन. पुन्हा मात्र दुसऱ्या स्पेलमध्ये त्याच्याकडे चेंडू सोपवला आणि असं कार्य करण्यासाठी वाघाचं खालीच पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं केपी सर सुद्धा मात्र या सामन्याचा आनंद घेत आहेत आणि त्यांचंही करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत. संजय पाटील मिठाईवाला पोपराटर त्यांच्या माध्यमातून तुम्ही एक दगावट पाहू शकाल आणि त्यांच्या वतीनं प्रत्येक खेळाडूसाठी प्लेअर ऑफ द मॅचसाठी स्वीट बॉक्स आपण देतो आणि या ठिकाणी स्वीट गोलंदाजी आकाश पाटील खऱ्या अर्थानं जसा जमिनीवर एखादा मासा तडफडतोय तसा आता मात्र दगावटमध्ये तो तडफडतोय मैदानाच्या आतमध्ये येण्यासाठी. कारण म्हणतात ना की बॅटिंग क्रमवारीमध्ये जर एखादी चूक आपली घडली तर मात्र त्याचा संपूर्ण भुर्दंड संघाला भोगावा लागतो. आणि आता मात्र या ठिकाणी समीकरण 8 चेंडू शिल्लक आणि 30 धाब्यांची गरज. फुल टॉस वरती विकेट फेकली या ठिकाणी आतिश वाघेनं आणि संघाला संकटामध्ये टाकून चाललाय दगावटच्या दिशेनं. विकेटचं पतन. हा ॲक्शन रिप्ले पहा. ओ, 2 पायांच्या मधून डायरेक्टली चेंडू स्टंपमध्ये अडकलाय. चुकीचं शॉट सिलेक्शन, चुकीचा फटका आतिश मागेच्या वतीने पाहिला आणि बाद होण्यापूर्वी आय थिंक त्याच्या बाटमधून आपण एक षटकार पाहिला, परंतु फक्त आणि फक्त 8 धावांची त्यांनी केली मात्र तिथे साकारली. आणि आता मात्र नवीन फलंदाज आकाश पाटील आलाय. ज्या खेळाडूची आपण चर्चा सुरू ठेवली की मैदानाच्या आतमध्ये आकाश पाटील येणार कधी आणि तो आलाय. परंतु समीकरण फार कठीण. त्याच्यासमोर 7 बॉलमध्ये विजयासाठी 30 धाब्यांची गरज. या चेंडूवरती तुम्हाला मोठा फटका खेळावाच लागेल या मॅचमध्ये कमबॅक करायचं असेल तर. आणि तो मोठा फटका आलाय. वा, ओव्हर पिच बॉल आणि चेंडूला भिडकावून दिलाय मिड विकेटच्या पलीकडे. 6 धाबांसाठी षटकार. ब्युटी काय फटका केला ठिकाणी. ओव्हर पिच बॉल आणि खऱ्या अर्थानं आकाश पाटीलचा आपण जर खेळ पाहिला तर नेहमीच तो बॉटम हँडचा चांगला वापर करतो आणि इथे मात्र त्याचा त्याने चांगला वापर केलाय. आणि खऱ्या अर्थानं पहिल्याच चेंडूवरती मात्र त्यांनी षटकार जोडलाय. तो बागफूट पिक्चर सध्या तुम्ही पाहू शकाल. कुंडलीजी पाटील आणि अनंताजी खेणे बॅक कॅमेरानं सर्व हे चित्र मात्र या ठिकाणी कॅप्चर केले जात आहेत. आणि येणाऱ्या 6 बॉलमध्ये आता विजयासाठी 24 धाब्यांची अजूनही गरज. म्हणजे तुम्हाला कॅल्क्युलेशन क्रिकेट आता मात्र या ठिकाणी खेळावं लागेल. चला, प्रेक्षकांनी आयबा जेल पकडलाय. तुमचंही आम्ही सहर्ष हार्दिक स्वागत करतोय, परंतु कुठल्या प्रकारचं कॅश प्राईज नाहीये. आणि प्रेक्षक किती आमचे हुशार आहेत पहा ना की आयवा जेल के लिए कुछ है क्या. ज्यावेळी पारितोषिक असतात त्यावेळी मात्र प्रेक्षक ते जेल घेत नसतात. परंतु या ठिकाणी आकाश पाटील हा सामना जिवंत केलाय. शेवटचं षटक संकेत दलवी, नॉट केपी, संकेत दलवी. समोर ओमकार गोडे उर्फ सोनू, सोबतीला आकाश पाटील. 6 बॉल 24ची गरज. क्वार्टर फायनलचा सामना सध्या आपण पाहतोय. तो संघ जिंकेल तो मात्र सेमीफायनल मध्ये प्रवेश करणार आहे. कोण जिंकणार सावध की या ठिकाणी सुदरपणा की सावध. नेट टू नेट फाईट्स. राऊंड द विकेट सुरुवात करतोय. पहिला बॉल लाईन एक्झॅक्टली राईट ऑफ स्टंपच्या बाहेर फलंदाज निघाला आणि चेंडू स्टंपच्या डोक्यावरून फ्लाय झालाय. पहिला बॉल आलाय ती डॉट बॉल मात्र या ठिकाणी सोनी की बिंदी. ओ, आतमध्ये येणारा बॉल. आणि या खऱ्या अर्थानं आकाश पाटील या सामन्यामध्ये भरपूर लेट आलाय. आणि खऱ्या अर्थानं कॅप्टनशिपवरती आता मात्र प्रश्न निर्माण होतीलच. इकडे फुल टॉस आय थिंक बॅटची लिडिंग एज चेंडू हवेत आणि त्या ठिकाणी दुसऱ्या चेंडूवरती सुद्धा जर पाहिलं तरी ते एकही विकेट नाहीये. आय थिंक रन्स नाहीये.
आणि विकेटच्या स्वरूपात या ठिकाणी ओमकार गोडेला सुद्धा आता मात्र मैदान सोडावं लागेल. म्हणजे पहिले 2 चेंडू मात्र जर इथे पाहिले तर पूर्णपणे राजमाता जिजाऊ स्पोर्ट चौदरपाडा संघाच्या बाजूनं आणि तर येणाऱ्या 4 चेंडूमध्ये 4 तुम्हाला ठोकायचे आहेत षटकार. रिप्ले पहा. संकेतनं मात्र तिकडे कॉल केला आणि सांगितलं की आज झेल मी पकडेल. जीडी सुद्धा मात्र तिकडे पोहोचले होते, परंतु कॉलिंग लाजवाब. आय थिंक ऑन साईडला खेळायचं होतं, परंतु ज्यावेळी फटका मात्र तिकडे एक्झिक्यूट केला त्यावेळी मात्र थोडीशी नजर जी होती ओमकारची थोडीशी बाजूला झाली आणि त्याचमुळे मात्र चेंडू बाटमध्ये हवं तसं मात्र टायमिंग जुळालं नाहीये आणि जलबाच्या स्वरूपात तोही मात्र या ठिकाणी दोन माघारी परतला आणि त्या मात्र नवीन फलंदाज जयेश भुईर आलाय. हॅरीचे सुद्धा मात्र हृदयाचे ठोके वाढतायत. तो तरी बिचारा काय करणार, आपलेच दात आणि आपलेच होठ. आणि इकडे मात्र या ठिकाणी अजून एक चांगला चेंडू. म्हणजे पहिल्या 3 बॉलवरती एकही रन्स नाही आणि आकाश पाटील नॉन स्ट्राईकला आता मात्र या ठिकाणी भरपूर नाराज पाहायला बोलतोय. या रणनीती प्लॅनिंग भरपूर मात्र या ठिकाणी मिस्टेक झाल्या गेला आणि त्याच अनुषंगाने आता मात्र या क्वार्टर फायनलच्या मॅचमध्ये जया शिलमन सावंत संघ पूर्णपणे आता बागफुटला पाहायला बोलतोय. हो, इकडे मात्र लाऊड अपील आणि फिंगर अप. अजून एक विकेटचा पतन आणि आकाश पाटील नॉन स्ट्राईकलाच. 2 बॉल आणि 2 बॉलमध्ये आता या ठिकाणी विजयासाठी 24 धाब्यांची गरज. आणि म्हणतात ना की जर युद्ध तुम्हाला करायचं असेल तर तोफा घरी ठेवून चालणार नाहीये. दारू गोला तर त्याने संगतीला आणलं, परंतु तोफा घरी विसरले. कारण आकाश पाटील हे बडे मॅचचे खिलाडी आहे आणि त्यांना मात्र डगआउटमध्ये तुम्ही जास्त वेळ तर बसून ठेवला आणि तिकडेच मात्र फार मोठी चूक आपल्याला जयांश 11 सावंत संघाच्या वतीने मात्र पाहायला मिळाली. आणि नेहमीप्रमाणे सावंत संघ मात्र पुन्हा कठीणाईमध्ये. प्रयत्न तर प्रत्येक वर्षी करतायत, प्रत्येक वर्षी ते स्वप्न घेऊन येत आहेत, परंतु कुठेतरी तो स्वप्न मात्र सचिन पाटील साहेबांचा मात्र अजूनही साकार झाला नाहीये. आशा करूया की पुढल्या वर्षी तो स्वप्न साकार. दोन बॉल आणि विजयासाठी 24 ची गरज. पहिल्या चेंडूवरती मात्र या ठिकाणी चांगला मिडल गेलाय आणि अखेर आता शेवटचा बॉल आकाश पाटीलच्या भात्यामध्ये आलाय. तर जाता जाता या ठिकाणी एखादा चांगला फटका आकाश पाटीलच्या बॅटमधून पाहायला मिळू शकेल की जेणेकरून पुढच्या पर्वापर्यंत मात्र तो फटका स्मरणात राहणार. कारण विजयापासून एक पाऊल दूर राजमाता जिजाऊ स्पोर्ट चौतरपाडा संघ. काय गोलंदाजी केली या स्लॉग ओव्हरमध्ये या संकेत दलवीना आणि अजूनही मात्र या ठिकाणी या सामना संपला नाहीये. वाईटच्या स्वरूपात एक धाव मात्र या ठिकाणी 8 केली जाणार. चला, पराभवातून आता मात्र अजून एक धाव मात्र आपण कमी करूया आणि आमचे हॅरीचे सुद्धा मात्र आता इथे बोट चालत नाही स्कोर कार्डवरती. शेवटचा बॉल. हो, परफेक्ट एस्टाचे रोखाणा आणि अखेर या ठिकाणी या स्पर्धेतून जो प्रवास आहे तो मात्र जयांश 11 सावंत संघाचा मात्र समाप्त झालाय. सो हार्ड लक सचिनजी पाटील. परंतु आपण थांबायचं 2 मिनिटं. सचिनजी पाटील आपण 2 मिनिटं थांबायचं आहे. खऱ्या अर्थानं त्याच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी या स्पर्धेमध्ये आपण संघ पाहत असतो आणि त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून प्रथमतः सन्मानित करूया. मी 7 स्टार कमिटीला विनंती करतोय की आपल्या शुभास्ती सन्मानित सचिनजी पाटील साहेबांना आपण सन्मानित करावं. सध्या मॅच समोर तुम्ही पाहू शकला 58 धाबा राजमाता जिजाऊ स्पोर्ट या संघाने प्रथम पहिल्या इनिंगमध्ये जोडल्या गेल्या आणि सर्वाधिक चांगली बॅटिंग अंकित दलवीची पाहिली. 14 चेंडू 26 रन्स नाबाद तो राहिला आणि धाबांचा पाठला करत असताना मात्र या ठिकाणी जयांश 11 सावंत संघ भरपूर बागपुटला राहिला, मागे राहिला आणि हे दृश्य पहा. 7 स्टार कमिटीच्या वतीने सचिनजी पाटील साहेबांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. और सचिन पाटिल भी जानते हैं क्रिकेट है, हार जीत होती रहती है. क्या भाई? ओ सचिन जी परफेक्ट ना. चला
नो प्रॉब्लेम. पुन्हा पुढल्या वर्षी आपण नवीन तयारीने येऊ, नवीन जोशाने येऊ आणि तुम्हाला